राहुरी तालुक्यातील मानोरी येथील वकील राजाराम आढाव व वकील मनीषा आढाव या दाम्पत्य खून प्रकरणाची आज बुधवारी तिसऱ्या दिवशी नगर येथील न्यायालयामध्ये सुनावणी झाली। माफीचा साक्षीदार हर्षल ढोकणे यांनी काही ठोस उत्तर तर काही ठिकाणी आठवत नाही अशा प्रकारची उत्तरे न्यायालयासमोर दिली। तसेच पोलिसांनी आपल्याला कोणत्याही प्रकारचे काही लालूच दाखवलेले नाही, तसेच मी कोणाच्या दबावाला बळी न पडत माझ्या मनाने कबुली जबाब दिला आहे असे न्यायालयासमोर स्पष्ट केले। दरम्यान या खटल्याची पुढील सुनावणी नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात 6 जानेवारी 2025 रोजी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। माफीचा साक्षीदार हर्षल ढोकणे याची आज बुधवारी उलट तपासणी वकील सतीश वाणी यांनी घेतली। हर्षल ढोकणे यांनी सांगितले की मला पोलिसांनी सुरुवातीला नगर येथून ताब्यात घेतलं, ते एलसीबीचे पोलीस होते असे त्यांनी सांगितले। त्यानंतर ते मला राहुरी ठाणे पोलीस ठाणे ते घेऊन गेले। या ठिकाणी आणल्यानंतर आजपर्यंत मी राहुरी पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत असल्याचं न्यायालयासमोर सांगितलं। यावेळी जो काही जबाब दिलेला आहे या संदर्भात मी अगोदर पोलिसांना कोणतीच माहिती दिलेली नव्हती। मी घटना घडल्यानंतर माझ्या गावापासून मी पळून गेलो। त्यानंतर मी नगर या ठिकाणी आलो। नेप्ती नाक्याहून कल्याण मार्गे बसने गेलो। कल्याण येथे पहाटे पोहोचलो। त्यावेळी माझा मोबाईल फोन पहाटे 6 वाजेपर्यंत बंद होता। त्यानंतर तो फोन चालू बंद करत होतो। त्यावेळी वकील वाणी यांनी तेथे जवळ पोलीस स्टेशन होते का असा प्रश्न केला। त्यावेळी तो म्हणाला हो। तेव्हा या गुन्ह्याबाबत मला पश्चाताप होत आहे असं त्यांना सांगितलं काय? त्यावेळी हर्षल याने नाही म्हणून सांगितलं। त्यानंतर मी पुन्हा नगरला आलो तेव्हा मला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं व राहुरी या ठिकाणी आणलं। वकील सतीश वाणी यांनी पुन्हा आरोपी हर्षल याला प्रश्न करत तू पहिल्या दिवसापासून तो अटकेपर्यंत कोणत्या रंगाचे कपडे परिधान केले होते असे विचारलं। त्यानंतर हर्षलनं पहिल्या दिवशी मी पिवळ्या रंगाचा लाइनिंगचा शर्ट व फिकट रंगाची पॅन्ट घातलेली होती। त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी पांढऱ्या शर्टाचा रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट घातलेली होती। त्यानंतर म्हणजेच तिसऱ्या दिवशी मी टी शर्ट व जर्किन प्रदान केले होते व ते 5वी दिवस मी ठेवले असल्याचं त्यांनी न्यायालयासमोर सांगितलंय। ज्या वेळेला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं त्यावेळेला सीआयडीने माझे सर्व बाजूने फोटो काढले असल्याचं त्यांनी सांगितलंय। वकील वाणी यांनी पोलिसांनी तुझ्या हाताचे व पायाचे ठसे घेतले का असे विचारले असता आरोपी हर्षल यांनी सांगितले की पोलिसांनी माझे हाताचे पायाचे ठसे घेतलेले नाही, तसेच मी कोणताही शर्ट किंवा पॅन्टही पोलिसांकडे जमा केले असल्याचं त्याने सांगितलं। दरम्यान या खटल्याची पुढील सुनावणी 6 जानेवारी 2025 रोजी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत।